यू वर टॉकिंग अबाउट जनरल एनेस्थीशिया चे हे होतं, तर कुठल्या कुठल्या टाईपचे एनेस्थीशियाज असतात? जनरल वी आर अवेअर, स्पायनल असतो, रिजनल यू वर टॉकिंग अबाउट, इपिड्युरल यू टॉक्ड अबाउट, असे कुठल्या टाईपचे आणि कुठल्या स्पेसिफिक कंडिशनमध्ये हाऊ डू यू सिलेक्ट की कुठला एनेस्थीशिया द्यायचा आहे? तर आपल्याला समजा फक्त टाईप्स ऑफ एनेस्थीशिया म्हणजे जनरल, म्हणजे पूर्ण भूल देतो आपण. पूर्ण भूल कोणत्याही सर्जरीसाठी देऊ शकतो. जर पेशंट म्हणाला की मला स्थानिक भूल किंवा अर्धी भूल नको आहे, वी हॅव टू रिस्पेक्ट पेशंट्स चॉईस, आणि आपल्याला ते पूर्ण भूल द्यावी लागते. पण आपल्याला जर पेशंटनी सांगितलं की मी ह्याच्यासाठी घाबरतोय किंवा हे माझं कन्सर्न आहे, ही काळजी आहे म्हणून मला ते नको आहे, तर जर एनेस्थेटिस्टला भेटलं तर तुमचे डाऊट्स क्लिअर होऊन तुम्हाला जे अप्रोप्रिएट आहे ती भूल देऊ शकतो आपण. पण जनरल एनेस्थीसिया एक प्रकारे अर्धी भूल, जे मॅक्सिमम आपले प्रेग्नंट लेडीज येतात किंवा युरोलॉजिकल सर्जरीज, मूत्रपिंडाचे जे सर्जरीज असतात, खड्याचे सर्जरीज असतात, तर त्याच्यात आपण अर्धी भूल, बेंबीच्या खालचे सर्जरीज जे आहेत, पायाचे, हे सगळे आपण अर्धी भूलमध्ये करू शकतो. बरोबर. उद्देश हेच की बाबा पूर्ण भूल द्यायची का गरज आहे, मेंदूला, हार्टला, लंग्सला, फुफ्फुसांना का भूल द्यावी जेव्हा आपल्याला लोअर हाफ बॉडीची सर्जरी आहे, तर त्याच्यात आपण अर्धी भूल देतो. तर त्याच्यात स्पायनल आणि एपिड्युरल एनेस्थीसिया, हे पण दोन वेगळे प्रकार आहेत, स्लाइट मॉडिफिकेशन. स्पायनल 1-2-3 तास एनेस्थीसिया राहतो, पूर्ण सून करून टाकतो. एपिड्युरलमध्ये प्लस व्हेरिएशन्स आहेत, ड्रग्ज यूज करून आपण, जसं मी सांगितलं, लेबर अनाल्जेसियासाठी यूज करू शकतो किंवा सर्जरी चालू असताना पेन कमी करायला पण यूज करू शकतो ॲज अ कॉम्बिनेशन. मग स्थानिक भूल, जसं मी सांगितलं की हाताचा फ्रॅक्चर झाला आहे किंवा पायाचं फक्त फूटचं काही इंजुरी झालं आहे, तर आपण नीच्या खाली जे नर्व्ज आहेत, गुडघ्याच्या खाली, समजा फक्त फूट पंजांचं सर्जरी आहे, त्याच्या खाली फक्त जे नर्व्ज आहेत त्याला पण नम करू शकतो. पूर्ण भूल द्यायची गरजच पडत नाही. पण पेशंट ॲक्सेप्टन्स पाहिजे की बाबा 1-2 छोटेसे नीडल लागणार, जसं आपल्याला सलाईन लागते तसं जर ते तयार असतील पेशंट, हे सगळं सांगितलं जातं, तर डेफिनेटली आपण त्या प्रकारेचं भूल देऊ शकतो. प्लस अवेक सर्जरीज जे म्हणतो आपण, त्याच्यात मेन उद्देश काय असतो, जे नर्व्ह सप्लाय करतात त्या भागाला, त्याला आपण नम करतो. पण ह्याच्यात पेशंट कोऑपरेशन, बिंग कोऑपरेटिव्ह, की बाबा अनुमती आणि सहनशीलता, की बाबा 2-3 इंजेक्शन लागणार आहेत आणि ते छोटे असतात, त्याची जर तयारी असेल तर आपण पुढे जातो. तर पेशंटच्या परमिशनच्या व्यतिरिक्त आपण पुढे नाही जाऊ शकत. पेशंटची अनुमती पाहिजेच या गोष्टींसाठी. तर आपण ते दर पेशंट टू पेशंट असेस करून, एक्सप्लेन करून मग डिसाईड करतो. तर समजा बॉडी मधल्या बॉडीचं सर्जरी असेल तर पूर्ण भूल एक ऑप्शन आहे. जसं मी सांगितलं, बेंबीच्या खाली असेल तर आपण अर्धी भूल घेऊ शकतो. पण त्याच्यात पण आपल्याला हे पाहिजे, काही काही गोष्टी, पेशंट्स काय औषधांवर आहे, फिट आहेत का, कार्डियक वाईज त्यांना काही इश्यूज नाही आहेत ना, कारण बीपी आणि पल्समध्ये चेंजेस होतात. नॉर्मल अडल्ट पेशंट्स ते हँडल करू शकतात, तर आपण प्रोसीड करू शकतो. तर हे सगळं एनेस्थेटिस्ट असेस करून मग ठरवतात. बरोबर. आणि वन इज डेफिनेटली पेशंट कोऑपरेशन आणि कुठल्या साईटवर आहे, साईट ऑफ ऑपरेशन ते बघतोय. पण अपार्ट फ्रॉम दॅट जनरल एनेस्थीशियाचे असे काही साईड इफेक्ट आहेत का की ज्यामुळे रिजनल किंवा स्पायनल असे इव्हॉल्व्ह झाल्यानंतर असं काही होतं? तर जसं काही लोक खूप घाबरतात की मला इंजेक्शनची भीती वाटते, मला बिलकुल इंजेक्शन बघायचं सुद्धा नाहीये आणि सहन पण करायचं नाहीये, तर मला पूर्ण भूल देऊन टाका आणि मग जे करायचं करा, असे पण पेशंट असतात. मी आहे ती पेशंट. तर सो ह्याच्यात कन्सर्न साहजिक आहे की बाबा पण तुमचा चॉईस आहे तो, तर एनेस्थेटिस्ट हॅज टू अग्री विथ दॅट. तर तुमचं फिटनेस बघतो. पण समजा ह्या पेशंट्समध्ये पण काही खूप एक्स्ट्रीम्स ऑफ एज पेशंट आहे, समजा खूप म्हातारे आहेत पण त्यांना COPD, लंगचं काहीतरी खूपच बेकार कंडिशन आहे की व्हेंटिलेटरवर जायची गरज पडू शकते, त्यांना आपण तरी काउन्सिलिंग करून स्थानिक भूल किंवा अर्धी भूल द्यायचा प्रयत्न करतो. पण दॅट इज रिस्क फॅक्टर की पेशंटला काहीतरी इश्यूज आहेत. पण जर पेशंट फिट अँड फाईन असेल इव्हॅल्युएशनमध्ये, हिस्ट्री आणि एक्झामिनेशनमध्ये, आणि त्यांची इच्छा असेल की मला पूर्ण भूल पाहिजे, तर
ॲनेस्थेटिस्ट कॅन गो अहेड. Nice. पण दिस इज आफ्टर रिव्ह्यूइंग. Okay. आणि हीच भीती असते की बाबा मला सुई बघायची नाही आहे आणि सहन करायची नाही. हम्म. दुसरं एक असतं काही पेशंट्समध्ये ही भीती असते की सर्जरी चालू असताना मी जागा तर नाही होणार, मला काही बघायचं नाही आहे, मला काही ऐकायचं नाही आहे. बरोबर. तर ही खात्री आपल्याला मॉडर्न ॲनेस्थेसिया मशीन्स आणि मॉनिटर्समध्ये आमच्याकडे ब्रेनचे आणि पूर्ण बॉडीमध्ये जे ॲनेस्थेटिक एजंट जातात, एजंट मॉनिटर्स पण असतात. अच्छा. तर ते मॉनिटर करून आपण डेप्थ ऑफ ॲनेस्थेसिया की तुम्ही किती झोपेत आहात ते पण मॉनिटर करू शकतो. त्याच्यामुळे ती जी भीती आहे मोस्ट पेशंट्समध्ये की बाबा मी जागा राहील का, मी पिक्चरमध्ये बघितलंय की बाबा पेशंट पूर्ण सर्जरीच्या वेळेस जागा होता आणि पूर्ण सगळं ऐकलंय तर खूप स्ट्रेस झाला. काही पेशंट्सला पोस्ट ट्रॉमॅटिक पोस्ट सर्जरी स्ट्रेस पण येतो ह्याच्यामुळे. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी ॲनेस्थेटिस्टशी बोलणं खूप जरुरी आहे. आणि जसं मी सांगितलं काही अल्कोहोलिक पेशंट्समध्ये पण असं होऊ शकते. म्हणून मी म्हणते की डोस आपल्याला टायट्रेट करायला लागतो. आणि मॉडर्न ॲनेस्थेसियामध्ये मॉनिटर्स आहेत जे डेप्थ ऑफ ॲनेस्थेसिया किंवा किती झोपेत आहात ते मॉनिटर करायला आपण गायडन्स मॉनिटर्सचा घेतो. तर त्याच्यामुळे हे जे पॉसिबिलिटी आहे ते खूपच कमी आहे की तुम्ही जागे व्हाल त्याची भीती. पण तुम्ही ते एक्सप्रेस करायला पाहिजे ॲनेस्थेटिस्टला. तर ते पण ते तुम्हाला समजून सांगू शकतात की बाबा हे सगळं आम्ही वापरतोय ज्याच्यामुळे ह्याचे चान्सेस खूप कमी आहेत. करेक्ट. एक दुसऱ्या प्रकारची भीती की म्हणजे स्पेशली जनरल ॲनेस्थेसियामध्ये की मी झोपली तर उठणारच नाही म्हणून. करेक्ट. सो आय कॅन अश्युअर यू की मॉडर्न ॲनेस्थेसियामध्ये सगळे जे मेडिकेशन्स वापरतोय ते सगळे शॉर्ट ॲक्टिंग आहेत. म्हणजे बॉडीमधनं लवकर बाहेर पडतात. असं की आधीच्या ॲनेस्थेसिया की बाबा एक दिवस झोपेतनं उठले नाही. काही जसं मी सांगितलं की पेशंट क्रिटिकल आहे आधीपासून. समजा मेंदूमध्ये ब्लीड आहे तर आधीच त्यांचं कंडिशन मेंटली कॉन्शियस लेवल ज्यांचे कमी असतात त्यांना आधीच सांगितलेलं असतं की ह्यांचं आधीच कंडिशन खराब आहे तर भुलीचं त्याच्यावर खूप इम्पॅक्ट नाही राहणार. काही पेशंटचं मेंदूचं टेन्शन खूप वाढलेलं असतो तर त्याच्यात आपण त्यांना भुलीतनं बाहेर आणताना परत अवेक स्टेटमध्ये करायचं शक्यता नसते. पण त्यांची प्री ऑप कंडिशन तशी असते. तर त्या पेशंट्समध्ये थोडं आपण 24 तास 36 तास कधी व्हेंटिलेट किंवा व्हेंटिलेटरवर ठेवायची गरज पडते. कारण ब्रेनचं इतकं प्रेशर असतो की आपल्याला ते वर खाली नको असतं. तर ती वेगळी कंडिशन आहे. पण जर नॉर्मल पेशंट असेल आणि सर्जरी अगदी म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये आत गेलेत, ऑप्टिमाइज होऊन गेलेत, सगळं त्यांचं बीपी पल्स सगळं बघून जर गेलेत तर त्यांना बाहेर येण्याचं काहीच इश्यू राहत नाही. कारण मॉडर्न ॲनेस्थेटिक मेडिकेशन सगळे शॉर्ट ॲक्टिंग शॉर्ट ड्युरेशनचे असतात. अच्छा. So it's so advanced now. Pretty safe. Yes, definitely safe. Like little bit if you can explain about awake surgery. So awake surgery definitely does happen. आपण खूप आत्ता बघितलेत ब्रेनचे सर्जरी जे अवेक अवस्थेत म्हणजे पेशंट कधी गाणं गायला रेडी असतात, कधी ते बॉल दाबायला सांगतो आपण. तर ह्याच्यासाठी का होतात हे सर्जरी? कारण जे मेंदूचा पार्ट आहे ज्याच्यावर ऑपरेट करणार आहेत त्या पार्ट ऑपरेट करायच्या वेळेस त्यांच्या काही फंक्शन्स गायब नको व्हायला. समजा खूप एक्सेसिव्ह पार्ट काढतोय असं नको व्हायला म्हणून आपण तो टेस्ट करतो. आणि ते टेस्ट करण्यासाठी ड्युरिंग सर्जरी पेशंटनी अवेक राहणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आपण काय करतो, मेंदूचे सर्जरीज फॉर एक्झाम्पल, मेंदूच्या सर्जरीला जे नर्व सप्लाय करतात ब्रेनला किंवा ब्रेनच्या बाहेरच्या एरियाला, तिथे आपण एक स्पेसिफिक रिजनल ॲनेस्थेटिक ब्लॉक कॉल्ड स्कॅल्प ब्लॉक असं देतो. ते भूल साधारण 4 ते 6 तास राहू शकते कॉम्बिनेशन ड्रग्ज यूज करून. ते फक्त मेंदूला 2-3 ठिकाणी इंजेक्शन देऊन ते आपण सून करतो. तर जे मेंदूच्या शस्त्रक्रिया असतात की कट घेतात किंवा हँडलिंग होतं ते सगळं पेशंटला बिलकुल कळतच नाही. पण ह्याच्यात पेशंटचं कोऑपरेशन खूप गरजेचं आहे. जसं मी म्हटले सगळे पेशंट फिट नाही आहेत अवेक सर्जरीसाठी. पेशंट कोऑपरेशन, फिटनेस, त्यांची सहनशीलता की बाबा केस जेव्हा चालू आहे सडनली रेस्टलेस झाले किंवा ते सगळं आपल्याला असेस करून काउन्सिल करून मग चेक करायला लागतं. आपण ब्रेन सर्जरी फक्त नव्हे तर कधी पेशंट्स खूप बॅड कार्डियक कंडिशनमध्ये असतात
ज्यांचं समजा ब्रेस्ट सर्जरी करायचं आहे एक्झाम्पल, तर ह्या पेशंट्सला आपण फक्त त्या ब्रेस्टला, त्या नर्व्सला नम करून पण करू शकतो. तर ह्याच्यात प्रामुख्याने पेशंट कोऑपरेशन खूप गरजेचं आहे, प्लस त्यांना काउन्सिल करायला लागतं, त्यांना दुसरं काय कंडिशन, आणि हे बॅड पेशंट्स असतात. बॅड पेशंट म्हणजे कार्डियक वाईज फुफ्फुस खूप खराब असतं, खूप खोकला, खूप बेड रिडन, अशा कंडिशनमध्ये आपल्याला पूर्ण भूल उगाचच अवॉइड करू शकतो का? ह्या कंडिशन्समध्ये आपण अवेक सर्जरी विथ मिनिमल सिडेशन, खूप कमी झोपेचं औषध, आणि ते अवेक असतात, रिस्पॉन्स करू शकतात. सर्जरीच्या वेळेस जर सर्जनला त्यांचं काहीतरी असेस करायचं आहे की बाबा माझा हात दाबा, किंवा तुम्हाला तुम्ही काही प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, ते कळतं की बाबा मेंदूचा तो भाग इंटॅक्ट आहे, त्याला काही हात लागलेला नाहीये. बरोबर. तर तो एक असेसमेंट टूल आहे. तर शक्य तर आहे, नक्कीच आहे.